सुरुवातीलाच नेहमीची एक सूचना, प्रश्न वाचल्यानंतर 4 ऑप्शन्स तुमच्या समोर येतील, त्यानंतर काही वेळ मी पॉज घेईन आणि त्यानंतर त्याचं उत्तर सांगेन. एवढ्या दरम्यान जर तुम्हाला विचार करायला वेळ हवा असेल तर तुम्ही व्हिडिओ त्या ठिकाणी पॉज करू शकता. तुम्हाला विचार करण्यासाठी त्या प्रश्नावरती तुम्ही वेळ घेऊ शकता, तुमचं उत्तर तयार ठेवू शकता आणि त्यानंतर व्हिडिओ रिझ्यूम करून तुम्ही दिलेलं उत्तर हे बरोबर आहे की नाही हे तपासून बघू शकता. अन्यथा जर तुम्हाला तसं काही करायचं नसेल, फक्त प्रश्न आणि उत्तर या स्वरूपातच जर याचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला व्हिडिओ पॉज करण्याची काही गरज नाही आहे. तर बघा पहिला प्रश्न, द रेशो ऑफ स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम टू द स्पीड ऑफ लाईट इन द मीडियम गिव्स. ऑप्शन्स आहेत पाथ डिफरन्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ऑप्टिकल पाथ आणि लाईट कॉन्स्टंट. याचा करेक्ट आन्सर आहे बी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सो आपल्याला डेफिनेशन माहिती आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची. सो स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम डिवाइडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन द मीडियम, हा जो रेशो आहे तो आपल्याला काय देतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स देतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. द लाईट इज, ऑप्शन्स आहेत इलेक्ट्रिक वेव्ह, मॅग्नेटिक वेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह. याचा करेक्ट आन्सर आहे सी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आपल्याला माहिती आहे सिंपल क्लिअर कट स्टेटमेंट आपल्या पुस्तकामध्ये आहे, लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. सो इलेक्ट्रिक वेव्ह पण आहे आणि मॅग्नेटिक वेव्ह पण आहे, या दोघांच्या कॉम्बिनेशननी ही लाईट तयार होते. सो लाईट वेव्ह म्हणजेच काय आहे तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. इन द लाईट वेव्स अँगल बिटवीन द इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड इज 0 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री. याचं करेक्ट आन्सर आहे 90 डिग्री. कारण आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड हे एकमेकांना काय असतात, परपेंडिक्युलर असतात. आपण क्लिअर कट जे स्टेटमेंट बघतो त्याच्यामध्ये असं म्हणतो की इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. परपेंडिक्युलर म्हणजेच दोघांमधला अँगल किती आहे, 90 डिग्री. पुढचा प्रश्न बघा, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द व्हॅक्यूम इज, ऑप्शन्स आहेत 1.5, 1.25, 1 आणि 0.66. आणि याचं करेक्ट आन्सर आहे 1. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ व्हॅक्यूम इज 1 आणि जनरल केसमध्ये आपण अप्रॉक्सिमेशनमध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर सुद्धा 1 कन्सिडर करतो आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास किती असतो, 1.5. ओके, पुढे बघूया. द मिक्सचर ऑफ लाईट वेव्स ऑफ डिफरंट वेवलेंथ गिव्स, ऑप्शन्स दिलेत बघा, ब्लॅक लाईट, व्हाईट लाईट, रेड लाईट आणि व्हायलेट लाईट. आणि याचा करेक्ट आन्सर आहे बी, व्हाईट लाईट. आपल्याला माहिती आहे की मुळातच व्हाईट लाईट हा सगळ्या लाईटच्या कॉम्बिनेशनने बनलेला असतो आणि जेव्हा डिस्पर्शन पण आपण बघितलंय, रेनबो जो आहे तो व्हाईट लाईटपासून त्याचे 7 कलर्समध्ये त्याचं सेपरेशन होतं. सो या सगळ्या लाईटचं जे मिक्सचर आहे ते तुम्हाला काय देतं तर व्हाईट लाईट देतं. विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रायमरी सोर्स ऑफ द लाईट. ऑप्शन्स बघा, स्टार, मून, प्लॅनेट आणि स्लीट. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ए, स्टार. कारण प्रायमरी सोर्स ऑफ लाईट म्हणजे काय तर ज्याच्यापासून लाईट तयार होते सुरुवातीला. आणि आपल्याला माहिती आहे मून, प्लॅनेट हे काही प्रायमरी सोर्स नाहीत, कारण हे काही जनरेट करत नाहीत लाईट. आणि स्लीटसुद्धा काय आहे, स्वतः लाईट जनरेट करत नाही. सो स्टार्स जे आहेत किंवा तारे जे आहेत ते स्वयंप्रकाशित असतात. सो दे आर रेफर्ड ॲज प्रायमरी सोर्स ऑफ लाईट. पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द प्रायमरी सोर्स ऑफ लाईट. सो प्रायमरी सोर्स ऑफ लाईट नाही आहे असं विचारलं, याचा अर्थ तो सेकंडरी सोर्स असला पाहिजे असा प्रश्न आहे थोडक्यात. सन, ट्यूबलाईट, फायर क्रॅकर्स आणि अर्थ. आणि यातला प्रायमरी सोर्स कुठला नाही याचा अर्थ तीनही उरलेले जे आहेत ते प्रायमरी असणार आहे आणि एक असणार आहे सेकंडरी. सो ऑप्शन डी, अर्थ हे त्याचं उत्तर आहे. ओके, कारण सन, ट्यूबलाईट किंवा फायर क्रॅकर्स हे प्रायमरी सोर्स ऑफ लाईट आहेत आणि अर्थ हा प्रायमरी सोर्स ऑफ लाईट नाही आहे. द लोकस ऑफ ऑल पॉइंट्स हॅव्हिंग सेम फेज ॲट अ गिवन इन्स्टंट ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज. ऑप्शन्स बघा,
ए इंटरफेरन्स, बी पाथ लेंथ, सी वेव फ्रंट आणि डी ऑप्टिकल पाथ. आणि याचं करेक्ट आन्सर आहे सी वेव फ्रंट. सो ही सिंपल डेफिनेशन आहे वेव फ्रंटची. जर तुम्ही पुस्तकामध्ये वेव फ्रंटची डेफिनेशन बघितली असेल किंवा पाठ केली असेल डिफाईन वेव फ्रंट या प्रश्नासाठी, तर तुम्हाला हे उत्तर लगेचच लक्षात येईल. द अँगल बिटवीन द डिरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन वेव अँड वेव फ्रंट्स इज, या दोघांमधला अँगल विचारलाय 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री आणि 300 डिग्री. आणि याचं करेक्ट आन्सर आहे 90 डिग्री. कारण इथे सुद्धा परिस्थिती हीच आहे की डिरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन वेव आणि वेव फ्रंट याच्यामधला जो अँगल आहे हा 90 डिग्री असतो. दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. पुढचा प्रश्न बघा. इफ द सोर्स ऑफ लाईट इज लिनियर द वेव फ्रंट विल बी प्लेन, सिलेंड्रिकल, स्फेरिकल आणि क्युबिकल. याचं करेक्ट आन्सर आहे बी सिलेंड्रिकल. आपण थिअरीमध्येच याचा अभ्यास केला ऑलरेडी की जर सोर्स ऑफ लाईट हा लिनियर जर असेल तर अशा वेळेला काय होईल, तर वेवफ्रंट जो आपल्याला मिळणार आहे तो सिलेंड्रिकल मिळणार आहे. याचं डिस्कशन सुद्धा आपण डिटेलमध्ये केलेलं होतं. पुढचा प्रश्न बघा. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट, आय इज ग्रेटर दॅन आर, आय इज इक्वल टू आर, आय इज लेस दॅन आर, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू आर. आणि याचा करेक्ट आन्सर आहे आय इज इक्वल टू आर. सो अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा सिंपल आपला लॉ ऑफ रिफ्लेक्शन आहे. पुढचा प्रश्न बघा. इन टाइम टी द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अ लाईट वेव्ह इन व्हॅक्यूम विल बी गिवन बाय सी टी, व्ही टी, एस टी आणि ए टी. या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर असणार आहे सी टी. कारण आपल्याला माहिती आहे खरं तर लाईट वेव्ह ची जी स्पीड आहे व्हॅक्यूममध्ये ती सी या स्पेसिफिक लेटरने आपण दाखवतो. लक्षात घ्या, लाईट वेव्हची जी स्पीड आहे ती व्हॅक्यूममध्ये आपण सी या स्पेसिफिक लेटरने दाखवतो आणि म्हणून ती जी स्पीड इंटू टाइम केलं की आपल्याला काय मिळेल, तर डिस्टन्स मिळेल. आणि टाइम दिलाय टी, स्मॉल टी, त्यामुळे सी टी हे एकंदरीत आपलं उत्तर राहील. व्ही टी पण उत्तर असणार आहे वेलॉसिटी इंटू टाइम, परंतु हे व्ही जे आहे ते एनी मीडियम जे असणार आहे उरलेलं त्याच्या संदर्भात, व्हॅक्यूम संदर्भात पर्टिक्युलर सिम्बॉल आपण सी हे वापरतो स्पीड ऑफ लाईटसाठी. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. इफ टू सोर्सेस ऑफ लाईट एमिट्स वेव्स ऑफ सेम फ्रिक्वेन्सी हॅव्हिंग कॉन्स्टंट फेज डिफरन्स आर कॉल्ड. आणि याचं पर्याय आहेत बघा. मोनोक्रोमॅटिक, आयडियल, इक्विव्हॅलंट आणि कोहेरंट. याचं करेक्ट आन्सर आहे कोहेरंट. सो कोहेरंट सोर्सेस म्हणजे काय हे आपण ऑलरेडी बघितलं डिस्कशनमध्ये, खूप याच्यावरती आपण चर्चा केली आहे. त्यामुळे जे सोर्सेस सेम फ्रिक्वेन्सीच्या लाईट एमिट करतात आणि फेज डिफरन्स याच्यातला काहीच नसेल, झिरो असेल किंवा काही जरी असेल तरी तो कॉन्स्टंट. थोडक्यात सुरुवातीला जर फेज डिफरन्स झिरो असेल तर तो शेवटपर्यंत झिरो राहिला पाहिजे. जर 90 असेल तर तो 90 राहिला पाहिजे. सो फेज डिफरन्स हा जो काय आहे तो कॉन्स्टंट राहिला पाहिजे. तर असे जे काही सोर्सेस आहेत त्यांना आपण काय म्हणतो, कोहेरंट सोर्सेस असं म्हणतो. पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग मेथड कॅन नॉट बी यूज टू ऑब्टेन द कोहेरंट सोर्सेस. सो कुठली मेथड वापरली जात नाही असं विचारलंय कोहेरंट सोर्सेस ऑब्टेन करण्यासाठी. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, फ्रेस्नेल्स बायप्रिझम, हा सुद्धा एक एक्सपेरिमेंटच आहे, जागा नसल्यामुळे थोडीशी एक्सपेरिमेंट हा शब्द इथं वगळलाय. फ्राउनहोफर्स एक्सपेरिमेंट आणि लॉर्ड्स मिरर. आणि याचा करेक्ट आन्सर आहे फ्राउनहोफर्स एक्सपेरिमेंट. कारण आपल्याला माहिती आहे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, फ्रेस्नेल्स बायप्रिझम किंवा लॉर्ड्स मिरर हे तिन्ही जे एक्सपेरिमेंट्स आहेत या तिन्ही एक्सपेरिमेंट्सने आपण काय ऑब्टेन करतो, कोहेरंट सोर्सेस ऑब्टेन करतो. अर्थात काही वेळेला दोन्ही रिअल असतात, काही वेळेला दोन्ही इमॅजिनरी, एक रिअल एक इमॅजिनरी, अशा पद्धतीने ही परिस्थिती आहे आपल्यासमोर. आणि त्यामुळे एक गोष्ट क्लिअर आहे की ह्या तिन्ही ज्या उरलेल्या मेथड आहेत या कोहेरंट सोर्सेस ऑब्टेन करण्यासाठी वापरल्या जातात. फक्त फ्राउनहोफर एक्सपेरिमेंट हा कोहेरंट सोर्सेस ऑब्टेन करण्यासाठी वापरला जात नाही. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. इंटरफेरन्स ऑफ लाईट वेव्स वॉज ऑब्झर्वड इन द लॅबोरेटरी फर्स्ट टाइम बाय थॉमस यंग, फ्रेस्नेल, फ्राउनहोफर आणि रॅले. याचा करेक्ट आन्सर आहे थॉमस यंग. सो बाकी जो इंटरफेरन्स ऑफ लाईट जो होता
तो या थॉमस यंग या सायंटिस्टने लॅबोरेटरीमध्ये फर्स्ट टाइम ऑब्टेन केला, हे आपली थिअरी सांगते, हिस्ट्री सांगते आपल्याला. याच्यापूर्वी जो इंटरफेरन्स होता तो बाकी साऊंड वेव्स असेल म्हणा किंवा वॉटर वेव्स असतील तर या ठिकाणी बघितला गेला होता, पण जो लॅबमध्ये लाईट वेव्सचा इंटरफेरन्स जो आहे जो पहिल्यांदा ऑब्झर्व केला गेला लॅबोरेटरीमध्ये तो थॉमस यंग या सायंटिस्टने ऑब्झर्व केला. पुढचा प्रश्न बघा. इन द इंटरफेरन्स पॅटर्न द सेंट्रल पॉइंट इज, आणि याचे ऑप्शन्स आहेत ऑलवेज डार्क, ऑलवेज ब्राईट, ब्राईट ऑर डार्क म्हणजे काही असू शकतं, आणि ऑप्शन डी आहे ब्लर. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑलवेज ब्राईट. आपण त्याही वेळेला डिस्कस केलं होतं की जो सेंट्रल पॉईंट आहे हा नेहमी ब्राईटच असतो आणि मग अल्टरनेटली पुन्हा दोन्ही साईडला डार्क असणार आहे, पुन्हा ब्राईट, या पद्धतीने अल्टरनेट डार्क ब्राईट असे आपल्याला पॉईंट्स मिळत जातात. पुढचा प्रश्न बघा. टू गेट स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न टू सोर्सेस शुड नॉट बी. ऑप्शन्स आहेत मोनोक्रोमॅटिक, कोहेरंट, ब्रॉड, क्लोज टू इच अदर. असं म्हटलं टू सोर्सेस शुड नॉट बी. सो या केसमध्ये याचा आन्सर असणार आहे सी ब्रॉड, कारण आपल्याला माहिती आहे टू सोर्सेस शुड बी मोनोक्रोमॅटिक किंवा कोहेरंट किंवा शुड बी क्लोज टू इच अदर, आणि आपल्याकडे जो ब्रॉड शब्द इथे दिला आहे तिथे प्रत्यक्षामध्ये कसे पाहिजे टू सोर्सेस शुड बी नॅरो. सो या ठिकाणी ब्रॉड म्हटले, सो शुड नॉट बी ब्रॉड हे आपल्याला या ठिकाणी आन्सर देता येईल. पुढचा प्रश्न बघा. ह्युजेन्स वेव्ह थिअरी कुड नॉट एक्सप्लेन इंटरफेरन्स, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन, आणि याचा करेक्ट आन्सर आहे बी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. सिंपल थिअरी आहे, त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की कुठल्या कुठल्या ज्या गोष्टी आहेत यातल्या त्या एक्सप्लेन करता येतात ह्युजेन्स वेव्ह थिअरीने, तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सप्लेन करता येत नाही हे तिथे मेन्शन केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे. वेव्ह नॉर्मल्स टू द स्पेरिकल वेव्हफ्रंट्स कॅन बी ओनली कॉन्व्हर्जिंग, ओनली डायव्हर्जिंग, कॉन्व्हर्जिंग ऑर डायव्हर्जिंग, पॅरलल टू इच अदर, आणि याचा करेक्ट आन्सर आहे कॉन्व्हर्जिंग ऑर डायव्हर्जिंग. सो दोन्ही केसेस ज्या आहेत त्या पॉसिबल आहेत या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघा. फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स द फेज डिफरन्स बिटवीन द टू वेव्स शुड बी, आणि तुम्हाला फेज डिफरन्स दिलेत बघा, वाचत बसत नाही, थोडा वेळ जाईल माझा, आणि हे 4 पर्याय तुमच्या समोर ठेवलेत. याचं जे करेक्ट आन्सर आहे ते असणार आहे 0, 2 पाय, 4 पाय अँड सो ऑन. सो कन्स्ट्रक्टिव्हसाठी असणार आहे फेज डिफरन्स 0, 2 पाय, 4 पाय. आपण त्या कंडिशन सगळ्या बघितलेल्या आहेत त्यामुळे तुमच्या इझिली हे लक्षात येईल. पुढचा प्रश्न बघा. फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स द फेज डिफरन्स बिटवीन द टू वेव्स शुड बी, आणि ऑप्शन्स आहेत आपल्या समोर. आणि याचा करेक्ट आन्सर आहे सी पाय, 3 पाय, 5 पाय अँड सो ऑन. सो इन कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सच्या ज्या दोन्ही कंडिशन्स आहेत, दोन्ही इक्वेशन्सवरून आपण जे जनरलाइज केलंय ते या पद्धतीने आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. इन फ्राउनहोफर डायफ्रॅक्शन द वेव्हफ्रंट इन्सिडेंट ऑन द ऑब्जेक्ट इज. ऑप्शन्स आहेत प्लेन, सिलेंड्रिकल, स्पेरिकल आणि सर्क्युलर, आणि याचं करेक्ट आन्सर आहे ए प्लेन. सो या केसमध्ये हा जो वेव्हफ्रंट असणार आहे तो प्लेन वेव्हफ्रंट असणार आहे. आपल्या पुस्तकामध्ये क्लीन अँड क्लिअर असं दिलेलंच आहे. पुढचा प्रश्न बघा. विच प्रॉपर्टी ऑफ द लाईट डज नॉट चेंज वेन इट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर. शेवटचा प्रश्न आहे आजचा आपल्या या सेशनचा. ऑप्शन्स आहेत वेलॉसिटी, बी वेवलेंथ, सी एम्प्लिट्यूड, डी फ्रिक्वेन्सी, आणि याचं करेक्ट आन्सर आहे डी फ्रिक्वेन्सी. सो हे लक्षात ठेवा कायम की लाईटच्या बाबतीमध्ये बाकीच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या बदलू शकतात आणि बदलणार नाही काय तर फ्रिक्वेन्सी. सो आजच्या सेशन पुरतं इतकंच. उरलेला जो वेव्ह ऑप्टिक्सचा जो थिअरीचा पार्ट आहे हा लवकरच आपण पूर्ण करणार आहोत.